रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी 1 वर्षाची मुदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। आज मुंबईतल्या ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेत मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली। त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला। या दरम्यान कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना हे आलं पाहिजे याचं आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो। कशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं। आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही। चालकांना मराठी हे शिकावंच लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची भूमिका कायम आहे असं ते म्हणाले।